म्हणजे तुमच्यापैकी लय जणांनी आतापर्यंत खारीक खोबरं आणि काजू बदामाचा खोराक आणून ठेवला असेल ना. अहो का म्हणून काय विचारता, हिवाळा सुरू झालाय ना. आता हिवाळा म्हटलं की तुमच्या माझ्यासारखी आडवी तिडवी सुटलेली पोरं जिम लावायच्या तयारीत असतात. आणि हे जिमवाले बी अशा काय ऑफर देतात की गडी वर्षभराची मेंबरशिप घेतल्याशिवाय राहत नाहीत. बाकीच्या दिवसात नुसतं मानात आहे पण बॉडी नाही म्हणते असा प्रकार असतो. पण हिवाळ्यात तसं नसतंय. हिवाळ्यात पोरं पुरी जिम मारून बॉडी बनवण्याच्या तयारीत असतात. पण नंतर नव्याचं 9 दिवस असा प्रकार होतो. फुल फॉर्म मध्ये येऊन सुरुवात होती खरी, पण मग एखादा आठवडा झाला की बऱ्याच जणांची गाडी ढेपाळती. जी माणसं रेग्युलर जिम करतात त्यांना हिवाळा मानवतो. बॉडी तर बनतीच पण त्याशिवाय रेग्युलर व्यायाम केल्यानं मेंटल हेल्थ पण चांगली राहते. पण मग आता फिरून तोच प्रश्न हे की सातत्य कसं राखायचं, यासाठी काहीतरी उपाय असेलच की. चला तर मग बघूया व्यायामात सातत्य ठेवण्याच्या 5 महत्वाच्या टिप्स, ते बी हिवाळ्यात जिम सुरू करणारे. नमस्कार, मी प्रथमेश. तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे सगळ्यात आधी बघूया की हिवाळा तब्येत सुधारण्यासाठी कसा महत्वाचा आहे. मित्रांनो, हिवाळ्यात शरीराला अनुकूल असं वातावरण असतं. या काळात भूक जास्त लागते, माणसाची पचनक्रिया देखील या ऋतूत चांगली असते. एवढं सगळं अनुकूल असताना थंडी गारठ्याचं कुठं लवकर उठून व्यायाम करा असं म्हणून चालणार नाही. त्याचं कारण म्हणजे हिवाळ्यातच श्वसनाच्या संबंधी आजार असलेले पेशंट्स किंवा डायबिटीसचे पेशंट्स यांना विशेष काळजी घ्यावी लागते. आपला त्या कॅटेगरीत नंबर लागू नये असं वाटत असेल तर व्यायाम गरजेचा आहे. आता सुरुवात तर केली पण बॉडी नाही म्हणते असा प्रकार झाला तर काही महत्वाच्या टिप्स आवर्जून फॉलो करा, म्हणजे सातत्य राहू शकतं. त्यापैकी पहिली म्हणजे तो एक्सरसाइज करून माणूस बोर होऊन जातो. त्यामुळे दररोज एकसारखा वर्कआउट करण्यापेक्षा थोड्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज करा. म्हणजे कसं उठसूट जिम मध्ये जाऊन ताण काढला पाहिजे असं नाही. कधीतरी सायकलिंग करा, अधूनमधून स्विमिंगसाठी वेळ द्या. थोडक्यात काय तर दररोज जे करताय त्यापासून थोडं वेगळं काहीतरी करा, म्हणजे बोर होणार नाही. आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा वर्कआउट तुकड्या तुकड्यात डिवाइड करा. जसं 30 मिनिट करणार असाल तर आधी 5 मिनिटांपासून सुरुवात करा. हळूहळू तो टाइम वाढवत न्यायचा. असं केल्याने एकदम जे 30 मिनिटांचं ओझं वाटतं ते हलकं होईल. आता पुढची टिप्स सातत्य टिकवण्यासाठी लय महत्वाची. ती नेमकी कोणती हे बघूच, पण त्याआधी एक किस्सा आहे का. त्याचं झालं असं की माझा एक मित्र आहे, त्यानं 5-6 महिने दणकून हॉटेलातला जेवणावर ताव मारला. गडी घरी जेवायलाच नसायचा. उठसूट बाहेरचं खाल्ल्यानं गड्याचं वजन काय मापात राहिलं नाही. हे आडवा तिडवा सुटला. पोरं पण त्याला चिडवायला लागली. 2-4 पोरांचा बाप दिसतोय असं म्हणायला लागली. यानं ते मनावर घेतलं आणि जिम लावली. गडी 2 आठवडे जिमला गेला खरा, पण काय म्हणलं अगं ना. एकटाच जायचा, जिम मारायचा आणि एकटाच माघारी यायचा. अशानं 2च आठवड्यात गडी डिमोटिवेट झाला. पण त्याच्या सोबतीला त्याच्यासारखीच 2 जण येऊन मिळाली. मग तिघांची गट्टी जमली. तिघं दररोज जिम करायला लागली. पुढच्या काही महिन्यात तिघं वजनानं जाग्यावर आली. सांगायचा मुद्दा हाच की सोबतीला कोणतर पार्टनर घ्या का ग्रुप सोबत व्यायाम करा, म्हणजे उत्साह टिकून राहतोय. तेव्हा तिसरी महत्वाची टिप हीच आहे की सहकारात समृद्धी आहे. कुणातरी पार्टनर सोबत व्यायाम करा. आता एखादा वजन कमी करायला किंवा दुसरा एखादा बॉडी बनवायला इतका पेटलेला असतो की त्यांना आदात काय काय जण न चुकता दररोज जिम करतात. तर मित्रांनो, आपली पुढची महत्वाची 4थी टिप हीच आहे की विश्रांती घ्या. तुम्ही म्हणाल जिम पण करायला सांगतंय आणि आराम पण करायला सांगतंय, नक्की करायचं तरी काय. तर मुद्दा असा आहे की फॉर्म मध्ये आपण फक्त फॅट लॉस नाही तर फॅट गेन एवढंच टार्गेट ठेवून व्यायाम करतो. तसं न करता अधूनमधून विश्रांती घेणं बी गरजेचं आहे. त्यामुळे शरीराला आराम मिळतो आणि अजून जोमानं शारीरिक श्रम करण्याची ताकद मिळते. आता 5वी आणि महत्वाची गोष्ट काय ती बघण्याआधी अजून एक किस्सा तुम्हाला सांगावा वाटतो. पुन्हा एकदा किस्सा आहे त्याच मित्राच्या संबंधीचा. आधी सांगितल्याप्रमाणे त्यानं जिमला जाऊन तब्येत एकदम शेपमध्ये आणली. गडी आता रोवावा थेंडू लागलेला. काहीतरी कारणानं त्यानं सकाळऐवजी संध्याकाळच्या टायमात जिम करायचं ठरवलं. त्याचं रुटीन काही जास्त दिवस चाललं नाही, परत सकाळचा जावं लागला. नंतर गडी दुपारचा कधी बी जिम मध्ये दिसू लागला. त्यामुळे कधी सकाळी, कधी दुपारी, तर कधी संध्याकाळी असं डॉक्टरनं सांगितलेल्या गोळ्यांच्या डोस सारखा जिम करू लागलेला. पुढं जे व्हायचं तेच झालं. याचं मोटिवेशन संपलं आणि कामकाज गंडलं. आपला मित्र जिमला दिसायचाच बंद झाला. त्याचं कारण मित्रांनो, दिवसाचं नियोजन आणि प्रॉपर वेळ न ठरवणं. आपल्या सगळ्या टिप्स पैकी ही एक महत्वाची टिप आहे, ती म्हणजे नियोजन करा आणि वर्कआउटचा टाइम फिक्स करा. त्यामुळे होतं काय की शरीराला त्या वेळेची सवय बनून जाते. जसं ठरलेल्या वेळी एखाद्यानं अपॉइंटमेंट दिलेली असेल तर आपण सगळ्या कृती त्याच वेळी आटोपण्यात किंवा ती वेळ पाळण्यासाठी करत असतो. व्यायामाचं देखील तसंच आहे. एकदा तुमच्या शरीराला सवय लागली की सातत्य टिकवणं फार अवघड नाही. त्याशिवाय अन्य काही पर्याय आहेत ज्यामुळे तुम्ही सातत्यपूर्ण व्यायाम करून शरीराची काळजी घेऊ शकता. अलीकडेच फिटनेस ट्रॅकर उपकरणं किंवा मोबाईल ऍप्लिकेशन्स उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करून तुम्ही चेक करू शकता. म्हणजे कसं आहे ना की
लठ्ठपणा आणि त्या संबंधीचे आजार आपल्या देशात आता वाढायला लागलेत. आणि तिशीतल्या पोरांना शुगर डायबिटीजचा त्रास होऊ लागलाय. मोबाईलचा वापर पण इतका वाढलाय की बोलायला सोय नाही. तासन तास पोरं मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेली बघतो. असं सगळं सब चंगाशी चालू असताना बातमी येते आणि तिशीतल्या पोराचा हृदयविकारानं मृत्यू. अशा बातम्या टाळायच्या असतील तर मित्रांनो दणकून व्यायाम केलाच पाहिजे. बाकी मग तुम्ही कधी जिम सुरू करताय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष बारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.